मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी जयश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज लवकरच व्लॉग सुरू करते आहे. सगळे घरातले कामं झाले आहे, फक्त स्वयंपाक बाकी आहे. कारण की आज सावीचे बाबा पण घरीच आहे, तर मग थोडं स्वयंपाक आरामातच करते. रोज कसं ऑफिस राहते तर मग स्वयंपाक लवकर होऊन जाते. ज्या दिवशी मग त्यांना सुट्टी राहते किंवा घरी राहतात मग त्या दिवशी जेवणाच्या वेळेवरच करते. तर आता ते गेले आहे कटिंग करायला आणि मला सावीला पण कटिंग करायला न्यायचे आहे. तिचे केस पण खूप लांब झाले आहे त्यामुळे. तर ते आधी गेले आहे. गर्दी असते त्यामुळे ते आधी गेले आणि मग तिथे गेल्यावर ते मला कॉल करतील. गर्दी कमी झाल्यावर मग मला सावीला घेऊन जायचं आहे. कसा तिचा नवीन लूक होतो आज ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि दिवसभरात काय काय होते ते पण शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सावीच्या बाबाचा कॉल आला होता की गर्दी कमी आहे तर तिला घेऊन ये. त्यामुळे मग आता मी तिला सलूनमध्ये सोडायला जात आहे. धूळ खूप आहे त्यामुळे तोंडाला बांधलं तर रुमाल पण तिच्या तोंडाला राहत नव्हती. मग आता शेवटी तिला मी सलूनमध्ये घेऊन आली आहे. आज ती तशी हेअरकट करताना शांत बसली आहे. नाहीतर तिचा हेअरकट करणं म्हणजे आमच्यासाठी सगळ्यात मोठा टास्क असतो. कारण की तिला केस कापायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे घरीच ती इतकी रडते की मला केस नाही कापायचे आहे म्हणून. मग आम्हाला खूप तिच्या विनवण्या करावं लागते की चल गं बाई, असं देऊ, ते देऊ, हे देऊ. तेव्हा कुठे ती मानते. पण आज पहिल्यांदा असं झालं की ती शांत आहे आणि शांत बसलेली आहे, अजिबात रडत नाही आहे. आता सावीला सोडून आली आहे मी. तिथे कटिंग करायसाठी तिचे बाबा थांबलेले आहे आणि मी म्हटलं तेव्हापर्यंत घरी येऊन मी आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करते. बाहेर इतकी भयंकर गरमी आहे भरूचमध्ये. म्हणजे बाहेर गेलं तर माणूस घामाने असं ओलं होऊन येतं, असं म्हणजे आल्यावर पुन्हा आंघोळ करा असं होऊन राहिलं आहे. खूप भयानक गरमी आहे. तर ते आता कटिंग करते, तोपर्यंत मग मी आता स्वयंपाकाची तयारी करते. सावीला सोडायला जायच्या आधी मी ते आलू पोळ्याला ठेवले होते आलू पराठ्यासाठी, कारण की आज मी आलू पराठे करत आहे. तर कारण की म्हटलं तेव्हापर्यंत थंड पण होते, नाही तर थंड व्हायला मग वेळ लागते. ते आलू उकळून ठेवले आहे. तर आधी कणिक भिजवून ठेवते, त्यानंतर मग आलूची चटणी बनवते. तर सर्वात आधी मी इथे कणिक भिजवायला घेतली आहे, कारण की आपली आलूची चटणी होतपर्यंत आपली कणिक ही छान नरम होते. त्यामुळे आपले पराठे पण छान तयार होतात. कणिक भिजवून झाली आहे. आता आपली कणिक मुरते तोपर्यंत मी इथे आलूची चटणी करून घेते आहे. त्यासाठी मी पटकन इथे आलूचे छिलके काढून घेते. आलू छिलून झाले आहे. आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकत आहे, भरपूर अशी कोथिंबीर, जिरे पावडर, मीठ आणि मिरचीची पेस्ट टाकत आहे. तिखट पण टाकू शकतो, पण तिखटपेक्षा मिरचीची पेस्ट टाकली ना तर टेस्ट खूप छान येतो. त्यानंतर सगळ्यांना एकत्र छान मिक्स करते. अजिबात गुठळ्या त्यामध्ये राहू देत नाही. थोड्या गुठळ्या राहिल्या तर मग काय होते, आलू पराठा आपण जेव्हा करतो ना तेव्हा ते थोडेसे फाटतात आणि आलू आपला बाहेर निघतो. आलू पराठा करताना मी हातानेच थोडी गोल अशी पोळी करून घेते आणि त्यामध्ये भरपूर असं सारण भरते. त्यानंतर आपण पुरणामध्ये सारण भरून कसं त्याचा गोळा तयार करतो त्या पद्धतीने गोळा करून त्याच्यात छान असा पराठा लाटून घेते. मी नेहमी अशाच पद्धतीने पराठा करते. आमच्याकडे ते आलूची भाजी करून त्याचा केलेला पराठा कुणालाच आवडत नाही. त्यामुळे नेहमी मी अशाच पद्धतीने आलूचा मसाला बनवते आणि त्याचे पराठे बनवते. पण असेही पराठे खायला खूप टेस्टी वाटतात. माझा स्वयंपाक एकीकडे झाला आहे आणि तोपर्यंत सावी पण तिची कटिंग करून आली आहे. तिची आंघोळ वगैरे करून दिली, कारण की कटिंगमुळे पूर्ण अंगावर केस झाले होते. तर मी तुम्हाला दाखवते सावी कशी दिसत आहे आता. ते तिकडे तिकडे बघा, तिचे किती गोड दिसत आहे ना. किती लांब केस होते, आम्ही छोटे करून दिले तिचे, कारण की गरमी खूप आहे. तिची इच्छा तर नव्हती, तिला लांब केस खूप आवडते. पण रात्री वगैरे झोपते ना पूर्ण तिच्या चेहऱ्यावर वगैरे ते मग घाम येतो. त्यामुळे म्हटलं की तू कटिंग करून घ्यावं. पण आता तिलाच हेअरस्टाईल आवडली ना सावी. आता तर ती बोलते की नाही, आता मी अशीच ठेवील, आता मी मोठे नाही करणार, आता मी अशीच ठेवणार, अशी बोलत आहे ती. लहानपणी पण तिची हेअरस्टाईल अशीच होती. मागच्या वर्षीच आम्ही तिची वाढवली. तर
एका वर्षात भरपूर वाढले, पण मग आता गरमीमुळे म्हटलं की कमी करून द्या. आणि आज मी बनवलं आहे सावीची फेवरेट आलूचे पराठे. आवडते की नाही आवडत तुला? आलू पराठे आणि त्याच्यासोबत दही, इतकं मस्त कॉम्बिनेशन वाटते. मला तरी खूप आवडते आणि सावीला पण खूप आवडते. तर आता आम्ही जेवण वगैरे करतो मस्त आणि भेटू थोड्या वेळात. जेवण झालं आणि वेळेवर प्लॅन झाला मूवी पाहायचा. त्यामुळे तयारी करून आम्ही राजा शिवाजी मूवी बघायला गेलो. हा एकच थिएटर भेटला होता जिथे मराठी मूवी लागत असते. मूवी बघून घरी आलो तर घराची अवस्था खूप बेकार होती, कारण हवा धुवून सुटल्यामुळे सगळीकडे धूळ झाली होती. मग काय पटकन ड्रेस चेंज केला आणि पूर्ण घर झाडून घेतले. गॅस ओट्यावर पण धूळ झाली होती, त्यामुळे गॅस ओटा पण पूर्ण क्लीन केला. मूवीचा प्लॅन वेळेवर झाल्यामुळे दुपारी भांडे पण तशीच ठेवून गेली होती, म्हणून मग भांडे पण पूर्ण साफ केले, कारण आम्हाला पुन्हा बाहेर जायचं आहे. आजचा पूर्ण दिवस बाहेरच जात आहे असं वाटून राहिलं आहे आता मला. आता पटापट भांडे घासते, मग पुन्हा तयारी करून यांच्या मित्राकडे पण जायचं आहे. तर फायनली आता आम्ही घरी आलो आहो. मूवी बघायला गेलो होतो, तिथे संध्याकाळ झाली, 6:30-7 वाजले होते. त्यानंतर मग आम्ही सावीच्या बाबाच्या ऑफिसच्या मित्रांच्या घरी गेलो होतो, कारण की त्यांनी आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी बोलावलं होतं. सकाळीच त्यांचाही कॉल आला होता की बाबा रात्री तिकडे जेवण करायसाठी या. तर मग तिकडे गेलो आणि मूवीलाही जायचा काही प्लॅन नव्हता, कारण की आम्हाला राजा शिवाजी मूवी मराठीतच पाहायचा होता. पण म्हटलं भरूचमध्ये मराठी पिक्चर लागतात की नाही लागत बा, तर आम्हाला काही माहीत नव्हतं. तर मग दुपारी जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर सावीचे बाबा असे शोधत होते, तर त्यांना एक टॉकीज आहे तिथे मराठी मूवीज लागतात. तर ते त्यांनी मग मला म्हटलं वेळेवर की चल मूवी आहे तर आपण जाऊया. तर आमची खूप इच्छा होती मूवी पाहायची, म्हणजे जेव्हापासून माहीत पडलं की राजा शिवाजी येणार आहे तर खूप इच्छा होती की आपण फर्स्ट शो तरी पाहायचा. पण असं वाटलं इकडे मराठीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की नाही मिळत बा, पण भेटलं. मूवी खरंच खूप छान आहे. पहिल्यांदा कोणीतरी आपला मराठी मूवी इतक्या मोठ्या लेवलवर रिलीज केला आहे आणि तोही महाराजांचा मूवी. तर खरंच पाहण्यासारखी मूवी आहे, खूप छान आहे. एकदा पाहिल्याने काही म्हणण्यावर असं वाटते पुन्हा जाऊन पाहावं, कारण की महाराजांबद्दल काही बोलायला ऐकायला किती भारी वाटते ना. त्यांचे म्हणजे पराक्रमच त्यांचा एवढा मोठा आहे की किती ऐकलं त्यांच्याबद्दल बोललं तर ते कमीच आहे. आजचा दिवस आमचा खूप छान गेला, तसा फिरण्यातच गेला म्हणू शकतो, पण छान गेला. चला तर मग व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.